नमस्कार. नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं आयोजित या विशेष चर्चेत आपल्या सगळ्यांचं स्वागत. या चर्चेमध्ये आपण कर्तृत्ववान महिलांचा परिचय करून घेतोय आणि त्यांच्या निमित्तानं नवरात्रोत्सवातील विविध गुणांची चर्चा करतोय. मी प्रसाद काथे आपल्या सगळ्यांचं या कार्यक्रमात स्वागत करतो. आजच्या या चर्चेत आपण निवडलेला विषय आहे शक्तीची उपासना. आपल्याकडच्या देवी या विविध रूपांमध्ये आपल्या समोर येतात. त्या जितक्या वात्सल्यपूर्ण आहेत त्या तितक्याच दुष्टांच्या बाबत कठोर आहेत. आणि त्यांचं हे कठोरपण का आहे, कोणत्या हेतून आहे आणि त्याची उपासना अर्थात शक्तीची उपासना का केली जावी याच्या संदर्भातली आजची चर्चा आहे. आपल्या सोबत राष्ट्रीय कीर्तनकार प्रज्ञा देशपांडे जोडल्या गेलेल्या आहेत. प्रज्ञाताई नमस्कार आणि स्वागत या चर्चेमध्ये. आपण जोडल्या गेल्या आहात त्या निमित्तानं माझा पहिला प्रश्न पटकन असा आहे, शिव आणि शक्ती ही दोन रूप आहेत आणि त्याचबरोबर आपल्याकडे मूळ पुरुष तत्व जर पाहिलं तर ते शिव विष्णू अशा स्वरूपाचं आहे आणि देवी तत्व स्त्री तत्व हे शक्ती रूपातलं आहे. या शक्तीच्या विविध रूपांची चर्चा आपण करत असताना एक प्रश्न जो प्रस्तावनेत सुद्धा मी मांडला तो असा की एका बाजूला फारच वात्सल्यपूर्ण रूप त्यांचं समोर येतं आणि दुसऱ्या बाजूला त्या तेवढ्याच स्पष्टपणे क्रूरपणे दुष्टांचं निर्दलन करतात. तर या कठोर रूपातल्या देवीचं पूजन का व्हावं? बरोबर. सगळ्यात प्रथम सगळ्या श्रोत्यांना माझ्याकडनं नमस्कार. नमस्कार. आणि नवरात्रीचं जे मुख्य कारण आहे ते मुळामध्ये दुर्जनांचा दुष्टांचा निर्दालन ते मग श्रीरामांनी केलेलं असेल किंवा दुर्गा मातेने केलेलं असेल. म्हणजे दोन्हीकडे काय आहे की जगातलं जे दुष्ट आहे ते सगळं संपावं हा हेतू आहे. मग शक्तीची उपासना का किंवा शक्ती स्वरूप का? कारण शक्ती हे स्वरूप मूळ मायेचं आहे आणि मायेशिवाय ब्रह्म त्याला आकार देऊ शकत नाही. ब्रह्म मुळामध्ये निर्गुण निराकार आहे. म्हणजे जसं आपण शिवतत्व म्हणतो, विष्णू तत्व म्हणतो, यांना मुळामध्ये त्यांच्या मूळ स्वरूपाची जाणीव जगत स्वरूपात लीला स्वरूपात करून देण्याचं काम शक्तीने केलंय, म्हणजेच मायेने केलंय. आणि मायेचं एक रूप आपण जर या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण बुद्धी रूपेण माया रूपेण हे जे आपण वेगवेगळे शब्द वापरतो त्याचाच अर्थ काय आहे की हे सगळी रूप जी आहेत ती मायेने निर्माण केलेली आहेत. ती का निर्माण केली आहेत? कारण ब्रह्माला जर का खऱ्या अर्थाने जाणून घ्यायचं असेल जगातल्या प्रत्येक जीवानी त्यातल्या त्यात मनुष्यानीच तर मायेचा आधार घेतलाच पाहिजे. म्हणून ते शक्ती स्वरूपात असणं हे ह्या शारदीय नवरात्रामध्ये आपण प्रमुख मानतो. कारण का? कारण अति झाल्यानंतर त्याचं निर्दालन करणं हा एकमेव नियम जगात आहे. अति तिथे माती असं म्हणतो आपण. त्यामुळे दुर्गा असेल, काली असेल, महिषासुरमर्दिनी आपण म्हणतो, तुळजाभवानी म्हणतो, ह्या सगळ्यांनी शस्त्र धारण का केली आहेत की तुम्ही अति जर कराल तर तुम्हाला हीच माया शक्ती रूपात तुम्हाला संपवेल. हा त्याचा सार आहे. बिलकुल. ज्या सोप्या शब्दात आपण हे सगळं पोहोचवत आहात ते अतिशय कौतुकास्पद आहे. कारण मला या निमित्तानं एका आणखीन गोष्टीला अधोरेखित करावं लागेल. ते म्हणजे असं की हिंदूंनी आपल्या दैवताचं पूजन करताना त्याच्या पूजनामागचा भावही लक्षात ठेवायला हवा हे सांगणं सुद्धा गरजेचं आहे. आपण जेव्हा देवीची उपासना करतो तेव्हा ती देवीची उपासना ही केवळ वात्सल्यपूर्ण नाही तर ती प्रसंगी कठोर होणारी सुद्धा आहे. ज्या पद्धतीनं आई ममतेनं बाळाला दूध पाजते त्याच पद्धतीनं तीच आई अधिकारवाणीनं बाळ चुकलं तर त्याच्या पाठीत धपाटा सुद्धा ठेवते हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मला आपल्या समोर बोलत असताना माझ्या जबाबदारीची जाणीव आहे. आपल्या समोर खरं तर माझ्यासारख्या माणसानं बोलू नये पण तरीही एक धाडस करतो आणि असं म्हणतो की कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी सुद्धा देवीची उपासना गरजेची आहे का? नक्कीच. हो नक्कीच. कर्तव्यामध्ये फक्त चांगलं आणि चांगलंच येत नाही ना. प्रसंगी जास्त कठोरच व्हावं लागतं आणि ते कठोर होण्यामध्ये तुम्हाला देवीच साथ देते. प्रत्येक मनुष्याला माहिती आहे की आज मला सगळं सुखकर मिळणार नाहीये. प्रसंगी अडचणी निर्माण होतील. ऐन वेळेला अशी अडचणी निर्माण होतील की जेव्हा मला काही कल्पनेच्याही पलीकडे करायला लागेल आणि त्यावेळेला आपण देवीचं ध्यान करतो.
दुर्गा दुर्गा म्हटल्यानंतर त्या शब्दामधलं सामर्थ्य शक्ती स्वरूपात आपल्या अंतःकरणात निर्माण होतं. जगदंब जगदंब. छत्रपती शिवराय जेव्हा जगदंब म्हणायचे त्यावेळेला अफजल खानासारख्या दुष्टांचं निर्दालन करण्याची ताकद त्यांच्यात निर्माण व्हायची. प्रत्येक त्यांच्यात नाही, फक्त त्यांच्यात नाही, प्रत्येक मावळ्यात निर्माण व्हायची. झाशीच्या राणीचं आपण उदाहरण घेऊ. झाशीची राणी तशी म्हटली तर ती अगतिक होती त्यावेळेला, प्रसंगच तसे होते. पण तिच्यामध्ये ती ताकद कुठून आली? कारण ती एक शक्तीचंच रूप आहे ना. शेवटी प्रत्येक स्त्रीमध्ये शक्तीचा अंश आहे आणि त्या अंशाला जेव्हा मोठं केलं जातं ते प्रसंगी मोठं करावं लागतं. त्यावेळेला तो कर्तव्याचा भाग असं जरी दिसत असलं तरी ते शक्तीचं रूप मनुष्याला कायम तारून नेतं, तरुण नेतं. त्यामुळे ते आवश्यक आहे. बिलकुल. आपण आणि आज नवरात्रोत्सवामध्ये शक्ती उपासनेची चर्चा करत असताना हेच सूत्र समोर ठेवून जर एक कुटुंब म्हणून एखादं उदाहरण समोर मांडायचं असेल तर आपल्याला हे लक्षात येतं की कुटुंबाचा मुख्य आधार ही स्त्रीची इच्छाशक्ती आहे आणि त्या इच्छाशक्तीच्या आधारावर संपूर्ण कुटुंबाचं रहाटगाडगं कायम चालत आलेलं आहे. प्रसंगी आपल्या कर्तव्यापासून जर पुरुष विचलित होत असेल तर त्याला त्याच्या मार्गावर आणण्याचं काम हे शक्तिरूपी स्त्री घरामध्ये सुद्धा करते. अशा वेळेला तिचं ते कठोर रूप पाहून अनेक जण विचलित होत असतील. त्यांच्यासाठी हे सांगणं गरजेचं आहे की देवीचं शक्तिरूप हे घरातल्या सुद्धा स्त्रीच्या चिडचिडीतून कधी व्यक्त होत असेल तर त्याच्या मागची भावना लक्षात घेणं गरजेचं आहे. देशपांडे ताई, मला वाटतं ही भूमिका ही घराघरात पोहोचणं गरजेचं आहे का? हो हो, प्रश्नच नाही. कारण एखादी सामान्य गृहिणी जेव्हा कष्ट करत असते ती गृहिणी असते म्हणजे तिचं काम कमी नसतं. कारण तिचा हेतू प्रत्येक घरातल्या सदस्याशी जे जोडलेलं असतं तिचं. कारण कुणाला काय हवंय काय नकोय म्हणताना चुकलंय कुठं हे सांगण्याचा अधिकारही तिला असतो. गृहिणी म्हणून तो जास्त वेळ मिळाला असतो म्हणून ती सांगू शकते. पण ह्या अधिकार आणि ही कर्तव्य गृहिणी म्हणून ते सामान्य गृहिणी म्हणून ते बाहेर काम करणाऱ्या प्रत्येक स्त्रीपर्यंत आहेत. आणि ती शक्तीची उपासना, ती युक्तीची उपासना, ती बुद्धीची उपासना प्रत्येक स्त्रीनी करायलाच पाहिजे. आता तुम्ही कुटुंबापासून म्हणालात ते अगदी बरोबर आहे. कारण सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे असं जे समर्थ रामदास स्वामीजी म्हणतात. तर त्याच्यामध्ये भगवंताचं म्हणजे काय, भगवती पण आलीच. हा, भगवंत भगवती वेगवेगळे नाहीयेत. म्हणजे काय, सामर्थ्य करायचं असेल, चळवळ करायची असेल तर भगवतीचं अधिष्ठान पाहिजे. जेव्हा कुणीही लढायला निघतं त्यावेळेला त्या त्या ठिकाणी शक्तीची उपासना करून निघतं त्यावेळेला एक जे आत्मिक बळ मिळतं. मग ते सामान्यपणे मी घरातनं बाहेर पडताना मला जर का परमेश्वराच्या समोर गेल्यानंतर एक प्रार्थना करावीशी वाटते की नाही, मी आता इथून पुढे राहणारी मला माहिती नाही काय व्हायचंय. मुंबई सारख्या मेट्रो सिटीज मध्ये पण आपण पाहतो की मी परत जाईन, घराच्या बाहेर जाईन तर परत घरी येईन की नाही माहिती नाही. इथे सुद्धा मला शक्तीच लागणार आहे, इथे सुद्धा मला आत्मिक बळच लागणार आहे. आणि ती शक्ती प्रत्येक वेळेला शारीरिकच असते असं नाही. बिलकुल. या आत्मिक बळाची चर्चा करत असताना एक छोटीशी आठवण मला येते पटकन. ती आपल्या सगळ्यांना बऱ्याचदा कानावर पडलेल्या मदर इंडिया सिनेमाची. त्या मदर इंडिया सिनेमातली जी प्रधान पात्र म्हणून असलेली स्त्री आहे ती तिचा मुलगा जेव्हा चुकतो तेव्हा प्रसंगी त्याच्यावर गोळी चालवते. याचा अर्थ ती सत्यासोबत उभी राहते आणि असत्याची पाठराखण करत नाही, भले तो तिचा मुलगा का असेना. या सगळ्या चर्चा या आपण आत्ताच्या वास्तवाला धरून करत असताना काही गोष्टी अधिकच्या मला आपल्याला विचारायच्या आहेत आणि त्या तुलनात्मक दृष्टीने आपण सांगाव्या. आजच्या काळामध्ये हिंदू आणि हिंदूंच्या शिवायचे बाकीचे धर्म जेव्हा समोर येतात तेव्हा एक प्रश्न असा उपस्थित राहतो की हिंदूंच्या देवांच्या हातामध्ये शस्त्र का असतं? आपला कुठलाच देव, अगदी अपवादात्मक एखादा असेल कदाचित, प्रत्येक जणाकडे शस्त्र आहे. दत्तगुरु सुद्धा त्रिशूळ घेऊन आहेत. देवींकडे तर आहेच आहे. देवींकडे तर इतकी शस्त्र आहेत की त्याची वेगळीच यादी करावी लागेल. तर आपला प्रत्येक देव शस्त्रधारी का आहे? शक्ती ही फक्त भक्तीची शक्ती पुरेशी नाहीये. तुम्हाला एक उदाहरण सांगते की शक्ती का लागते. गोंदवलेकर महाराज सगळ्यांना माहिती आहेत. संत आपण जे म्हणतो त्यापैकी गोंदवलेकर महाराजांचं उदाहरण सांगूयात की ज्या वेळेला रामनामाचा जप, नामाचा प्रचार ते जेव्हा करतात त्याच वेळेला गोंदवल्यात एक कापली जाणारी गाय होती, कापायला घेऊन जाणारी गाय एक होती, एक वासरू होतं.
त्या क्षणाला ते हातात असलेली माळ ठेवून तिकडे धावले, कारण मला ती गाय मरता कामा नये, ते वासरू मरता कामा नये, ही जी त्यांची भूमिका होती. त्यावेळेला भक्ती, ही नामाची भक्ती, त्याला जोडून मला शक्तीही वापरायची आहे, कारण मला केवळ रक्षण करायचंय. आता तेच माझं नाम आहे आणि आता तेच माझं कर्तव्य आहे. म्हणजे रामानी जो धनुष्य धारण केलाय, श्रीरामप्रभूंनी किंवा हनुमंतानी जी गदा धारण केली, ही प्रत्येक शस्त्र आणि अस्त्र हे तुमच्या स्वतःच्या रक्षणासाठी तर आहेच. म्हणजे तुम्ही सामान्यपणे समाजामध्ये हे दिसणारे शस्त्र आहेत, पण आत आपल्या पण शस्त्र लागतील ना. षड्रिपू आपण हा शब्द नेहमी वापरतो. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, या सगळ्यांचं जे प्रत्यक्ष रूप आहे ते आपण खून मारामारांमध्ये बघतो. मग त्या दोन्हीसाठी मला कोण पाहिजे? आत्मिक शक्तीसाठी मला भगवतीचं नाम पाहिजे. आणि मला बाहेर ज्या वेळेला वावरायचं असेल समाजात, त्यावेळेला मला ही शस्त्र लागतील. मग हिंदूंनी हा विचार करायलाच हवा, प्रत्येक हिंदूने, की माझ्या भगवतीची, माझ्या शक्तीची उपासना मी जेव्हा घरी करतो त्याबद्दल मला त्याचा अर्थ माहिती पाहिजे. थोडक्यात काय, माझं शक्ती स्वरूप म्हणजे माझं शरीर जे आहे, बाह्य शरीर, हे नेहमी कमावलेलं असायला हवं. माझं आत्मिक बळ वाढायला पाहिजे, म्हणून मी उपासना करायला हवी. माझ्या प्रत्येक धर्मातल्या माझ्या धर्माशी निगडीत असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा विचार माझ्याकडनं केला गेलेलाच पाहिजे. तुम्ही एक विचार कराल की काही जर विचारलं हिंदूंना, मुलांना, आत्ताच्या पिढीतल्या, काही कल्पना नाही असा एक प्रश्न असतो. बिलकुल काही कल्पना नाही, माहिती नाही काय. बरं, माहिती नाही म्हटल्यानंतर काय, हल्लीच्या पिढीला काही कळतच नाही हे म्हणणं म्हणजे जबाबदारी झटकण्यासारखं आहे. कळत नाही. कुणामुळे कळत नाही? कारण घरामध्ये ती संवेदना तुम्ही निर्माण केली आहे का? एखादी साधीच गोष्ट, मी तुम्हाला उदाहरण थोडंसं वेगळं देते, पण का, हा जर प्रश्न जर आपल्या पिढीने विचारला, समोरच्या पिढीने आपल्याला विचारला, तर त्याचं समर्पक उत्तर देता आलं पाहिजे. पारंपरिक उत्तरं नको की असं चालत आलंय सो आम्ही करतोय. नाही नाही नाही, असं चालत आलंय, पण त्याच्या मागे आधार हा आहे. आणि आजच्या धरीला आधार आपल्याला हा देता आलाच पाहिजे, तर त्यांची शंका समाधान होईल आणि त्यांना बाहेर तोंड देताना अडचणी निर्माण होणार नाहीत. याला जोडून माझा एक प्रश्न आपल्याला असा आहे की ज्या वेळेला शस्त्राची उपासना करा असं सांगितलं जातं, तेव्हा बऱ्याचदा त्याच्या संदर्भातली एक नकारात्मक चर्चा समाजामध्ये आपल्याला ऐकायला मिळते. पण खास करून आजच्या काळात हिंदूंसाठी शस्त्र उपासना आणि त्याचबरोबर धर्माचरण गरजेचं का आहे? परिस्थितीच अशी आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कोणी व्यक्त करतं, कोणी किंवा व्यक्त करत नाही. पण राजकारणांमुळे आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा जो संस्कार झाला, विशेषतः हिंदूंवर, की तो अहिंसेचा झाला. अहिंसा तत्व कुठे लागू पडतं आणि कुठे नाही याचा सारासार विवेक संपला. आज मला माझं स्वतःचं रक्षण करायचं असेल तर मी एक सामान्य गृहिणी, त्याच्याही आधी मी जर विद्यार्थिनी म्हणून जर बाहेर पडत असेल तर मी साध्या ऑटो रिक्षात बसणार आहे. पण मला जर कोणी हात लावत असेल वाईट हेतूने, तर माझ्याजवळ एक तिखटाची पुडी पाहिजे, माझ्याकडे एक टिपरी पाहिजे, मी तिथल्या तिथे ओरडायला पाहिजे. सोशल मीडिया, पण त्याचा उपयोग असा व्हायलाच पाहिजे. हे इथून सुरुवात होतं. आणि मग आपल्याला कोणी आपल्याकडे बोट दाखवायला संधी राहत नाही. हे आपल्याला समायलाच पाहिजे आणि हा संस्कार घरातल्या लोकांनी, प्रत्येकाने दिला पाहिजे असं मला वाटतं. आणखीन एक विचार तुमचा बोलतानाच आठवतोय की ज्या वेळेला धार्मिक कार्यक्रम असतात त्यावेळेला तुम्हाला एक आयोजकांकडे काही काही ठिकाणी असं सांगितलं जातं की तुम्ही जरा भक्तीवरच बोला, हा देव देव विठ्ठल विठ्ठल असं सांगा. अहो का? हा विचार हिंदू सोडून बाकी ठिकाणी वापरला जातो का? तिथे सगळी त्यांच्या धार्मिक स्थळांच्या ठिकाणी जे विचार प्रसरवले जातात, जे वक्ते बोलतात, ते जागृती करण्यासंदर्भात, अर्थात ती जागृती चांगल्या अर्थाने आहे की वाईट अर्थाने हे त्याचे परिणाम आपण माहिती आहेत, आपण काही त्यात पडायला नको. पण हे हिंदूंच्या बाबतीत का होत नाही? कारण त्या बाबतीत आग्रही नाही आहेत आपण. अरे ते नको बोलायला बाहेर, आपण ते घरातच बोलू. कशासाठी? आज जर ती काळाची गरज असेल तर ते सार्वजनिकपणे बोललं गेलं पाहिजे. चार वायफळ गोष्टी बोलण्यासाठी, चर्चा करण्यासाठी भेटण्यापेक्षा आज मला काय करायचंय, इथून पुढे माझी पिढी कशी असली पाहिजे, जे वातावरण पूर्वीच्या काळी टिळक सावरकरांनी स्वातंत्र्य सैनिकांमध्ये होतं, जे फुल्यांच्या मध्ये होतं, जे आंबेडकरांच्या मध्ये होतं, आपले हे सगळे देशभक्त का देशभक्त आहेत? कारण त्यांच्यासाठी देश हे पहिल्यांदा होतं. आज हे आपण विचार करायला नकोय का? करायलाच पाहिजे. देशावरचा एखादा सिनेमा आला, चित्रपट आला. या निमित्तानं एक पुढचा छोटा प्रश्न माझा आपला असा आहे की मग ज्या पद्धतीनं आपण सगळेजण
देवतेच्या पूजनाच्या मागची भावना विसरतोय, त्यामुळे प्राप्त स्थितीमध्ये तुम्हाला असं वाटतंय की हिंदू शस्त्र आणि शास्त्र दोन्ही पासून दूर जातोय? बऱ्याच अंशी जातोय दुर्दैवानी. कारण काय होतं, या सणोत्सवांसाठी म्हणून जो काही पैसा गोळा केला जातो, त्यातनं जे कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम म्हणून जे अवलंबले जातात, ते शास्त्राला धरून नाहीयेत, खरंच नाहीयेत. कारण अनेक चांगले वक्ते, चांगले प्रवचनकार, कीर्तनकार, चांगले गाणारे हे टाळतात नवरात्रीत कार्यक्रम करायचे, गणपती उत्सवात कार्यक्रम करायचा. का? कारण ऐकणारा श्रोता त्या मानसिकतेत नाही, येतच नाही. त्याला कारणीभूत कोण आहे? आता ऐकायला श्रोता तर हिंदूच येणार आहे ना. त्यामुळे तो शास्त्रापासूनही लांब जातोय. आणि काय, शस्त्र कोणी करायचे? अरे आम्ही काही सैनिक होणार नाहीत. अहो, सैनिक व्हायचं असेल तरच शस्त्र पाहिजेत असं नाहीये. आज माझं म्हणजे माझं स्वतःचं रक्षण करायचं असेल, माझ्या कुटुंबाचं रक्षण करायचं असेल, तर प्रत्येकाकडे कुठलं ना कुठलं शस्त्र चालवण्याची एक कौशल्य हे प्रत्येकाकडे असलं पाहिजे. आज शिखांकडे आपण बघतो, प्रत्येकाकडे एक छोटं ना काहीतरी शस्त्र आहे. स्त्री असोत की पुरुष असोत. शेवटी हिंदूंचंच एक रूप म्हणजे शिख आहेत ना, पंजाबी लोक आहेत. मग तो आदर्श आपल्याकडे असलाच पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. मला एक छोटीशी आणखीन माहिती आपल्याकडून लागेल, ती या नवरात्रोत्सवातील शक्तीच्या उपासनेच्या चर्चेच्या निमित्तानं आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहोत. ती म्हणजे अशी की केवळ आणि केवळ नवरात्रातच शक्तीची उपासना करावी असं नाही. ती तर 362 दिवस झाली पाहिजे, जमलं तर ती 366 दिवस सुद्धा झाली पाहिजे. पण ती करायची कशी हा मुद्दा आहे. आणि मूळ मुद्दा हा केवळ शस्त्रधारणाचा नाही, ते धारण करणारं मनगट बळकट झालं पाहिजे. त्या मनगटाबरोबर तेवढं कठोर मनही आपलं असलं पाहिजे. याच्यासाठी काय करायचं? त्यासाठी आपले जे खरे देशभक्त म्हणून आपण त्यांची चरित्र वाचायला पाहिजेत. संत म्हणून खऱ्या अर्थाने जे संत आहेत, उगीच संत पदवी लावल्याने कोणी संत होत नाही. जे खरे समाजाला उभारणी देणारे, समाजाचं कल्याण करणारे ग्रंथ आहेत, त्यांचं वाचन, चिंतन, मनन आणि ते आचरणात आणण्यासाठी माझा एक दैनंदिन प्रवास असलाच पाहिजे. हा नियम प्रत्येक हिंदूंनी घालून घेतला तरी बराच फरक पडेल. सकाळी दिवसभरातनं उठल्यापासून झोपेपर्यंत मी माझ्या शास्त्राचा थोडा तरी अभ्यास, एक तरी ओवी अनुभवावी. हे जे धार्मिक गोष्टींबद्दल लागू करतात ते समाजाच्या बाबतीत, शक्तीच्या बाबतीत अगदी ते करायलाच पाहिजे. सकाळी उठल्यानंतर मी माझ्या देहाची काळजी जशी बाह्य काळजी घेतो तशी माझी आत्मिक काळजी घेतली गेली पाहिजे. त्यासाठी माझं शास्त्र मला समजलंच पाहिजे. आता वेगवेगळ्या संतांनी, वेगवेगळ्या देशभक्तांनी त्यांनी वेगवेगळ्या स्वरूपात मांडलंय. ते कळत नसेल, जाणकारांकडनं जाणून घ्या, अडचण नाहीये. तुम्ही प्रयत्न थांबवू नका, हे मुख्य आहे. कारण भविष्यामध्ये असं जर का आपण उदासीन राहिलो तर आपण पुन्हा पारतंत्र्यात जायला वेळ लागणार नाही. आणि हा धोक्याचा इशारा जर प्रत्येकाने सतत मनात जागृत ठेवला ना तर झोप लागणार नाही. सकाळी उठल्यावर जाग होऊ, ते जाग होण्यासाठीच खऱ्या अर्थाने. हे जर दररोज आपण स्वतःला जाणीव दिली ना, प्रत्येकाला जाग होण्याची गरज आहे. आणि तुम्ही जेव्हा म्हणता की जाग होणं, त्यातला मुद्दा पुढचा असा येतो की झोपेचं सोंग घेतलेल्याला जाग करता येत नाही. पण त्यांनाही जाग करण्याची जबाबदारी कीर्तनकार करत असतात. खास करून ज्या वेळेला आपण नवरात्रोत्सवामध्ये महिला विषयक गुणधर्मांची चर्चा करतो तेव्हा त्यातला एक गुणधर्म ज्याची आजची चर्चा आहे ती आहे शक्तीची. मग या शक्तीनं आपलं दिवसभराचं काम हे कसं चालवायचं हे तुम्ही सांगितलंच, पण त्याचबरोबर एक दूरलक्षी समजा कुठलं ध्येय महिलांच्या समोर ठेवायचं असेल तर ते सुद्धा शक्ती उपासनेनं साध्य करता येईल का? नक्कीच येईल. जेव्हा एक स्त्री कुटुंबापुरता विचार करून तिची सगळी शक्ती एकवटते किंवा सामर्थ्य एकवटते, त्यावेळेला तिने फक्त कुटुंबाचा विचार मर्यादित न ठेवता ते कुटुंब कसं व्यापक होत जाईल याकडे विचार करायला पाहिजे. मी फक्त स्त्रियांबद्दल बोलतेय सध्या. शक्तीची उपासना करता करता माझं कुटुंब, त्यानंतर समाज, मग देश, हा विचार जो झिरपत जाणार आहे त्याची जबाबदारी स्त्री म्हणून ती बजावू शकते. आणि शक्तीची उपासना करताना पुरुष म्हणून काय करायचंय की हा संस्कार, त्याच्याशी संदर्भात जे काही पुरावे असतील, उदाहरण असतील, ती सतत बिंबवत राहायचंय. मग ज्या वेळेला कुटुंबाच्या पुढे जाऊन आपण समाजाचं काही काम करतो, सार्वजनिक काम करतो, तिथेही तो संस्कार बिंबवण्यासाठी कार्यक्रम, तसे व्याख्यानं, तशी प्रवचनं, नुसती व्याख्यानं प्रवचनं विचारांपुरतं थांबायचं नाही, कृती करून घेण्यासाठी म्हणून काही उपक्रम आपल्याला राबवता येतात.
ठराविक काळानंतर, पण वारंवार तुम्ही ज्या वेळेला हा संस्कार करत राहाल त्यावेळेला शक्तीची उपासना ही फक्त नवरात्रीपुरती मर्यादित राहणार नाही. नक्कीच ती दैनंदिन तुम्ही म्हणालात तसं 365 नाही 366 दिवस होईल, पण होईल नक्कीच. बिलकुल प्रज्ञा देशपांडे, आपण अतिशय सोप्या भाषेमध्ये शक्तीच्या उपासनेची गरजही सांगितलीत आणि ती कशी करावीत हे याचं सुद्धा विवेचन केलं. नवरात्र उत्सवामध्ये स्त्रीच्या गुणधर्माच्या प्रत्येक टप्प्याची चर्चा आम्ही या निमित्तानं करतो आहोत. आजच्या या कार्यक्रमात शक्ती उपासनेच्या बाबत अधिक विश्लेषण करण्यासाठी आपण आलात, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. या चर्चेमध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.